नमस्कार मित्रांनो, आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. शुभा सीमाला विचारते कोण होती ती माणसं, तर सीमा लगेच म्हणते मी सांगण्याची काय गरज आहे, त्यांनी सांगितलंच की. शुभा म्हणते मुद्दा तो नाहीच आहे, तू का नाही सांगितलंस? सीमा म्हणते आई मला खरंच या सगळ्याची काही कल्पना नव्हती. आणि ती तेथून जायला लागते तर शुभा तिला थांबवते. आणि शुभा तिला म्हणते मग तुला कळल्यानंतर तरी सांगायचं होतंस. तर सीमा म्हणते आई ते म्हणाले की तुमच्या आजूबाजूचे सगळे बंगले रिडेव्हलप होत आहेत. तुम्ही जर आत्ताच डिसिजन घेतला तर पुढे जाऊन फायदा होईल म्हणून म्हटलं. तर शुभा लगेच तिला म्हणते आणि तू परस्पर आपल्या घराची मोजणी करायला बोलवून टाकलंस. सीमा असंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर शुभा लगेच म्हणते मला इतकी दूधखुळी समजू नकोस तू. तुझ्या इतकी शिकलेली नाहीये मी, पण काय खरं काय खोटं हे चांगलंच कळतं मला, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस. तर सीमा लगेच म्हणते हे असं आहे, कुणाचा विश्वासच नाहीये माझ्यावर या घरात. आई मी काहीही बोललं तरी तुम्हाला खोटंच वाटतं. तर शुभा लगेच म्हणते सीमा जर तू त्यांना बोलावलं नव्हतंस तर ती माणसं काय आपल्या आपणच आली? सीमा म्हणते आई हो चुकून आली ती माणसं. शुभा म्हणते बरोबर आम्ही घरात नसताना. तर सीमा म्हणते आता मला ते कसं माहिती? शुभा म्हणते आता मी तुझी बाजू घेतली बाबांसमोर, कारण त्यांना अजून त्रास झालेला मला नको होता. या घराची सुद्धा बोलणी होत आहेत असं जर त्यांना कळलं असतं ना तर कोलमडून पडले असते ते. पण त्यामुळे तू काय केलंयस हे आम्हाला कोणाला कळलं नाही असं समजू नकोस तू. सीमा म्हणत असते ते अचानक आले आणि आता ते आलेच आहेत म्हटल्यानंतर मी म्हटलं त्यांना करा मोजणी आपल्याही घराची, म्हणजे आपल्याला कळेल ना आपली किती जागा आहे. तर शुभा म्हणते अच्छा म्हणजे माझेच शब्द मला परत ऐकवतीयस का? या घरातल्या प्रत्येक माणसाला मी पुरेपूर ओळखून आहे. कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं चांगलंच माहिती आहे मला. तर सीमा लगेच म्हणते काय म्हणायचं आई तुम्हाला? मी खोटं बोलतीये तुमच्याशी? तर शुभा म्हणते तू खरं बोलतीयस का खोटं बोलतीयस हे तुझं तुलाच माहिती आहे, त्यामुळे तो विषयच नको. अगं माझ्या लेकरांच्या दाताखाली खडा येऊ नये ना म्हणून तांदळाचा कण कण वेचत असते मी. भाजीतली प्रत्येक शेंग उघडून आतमध्ये किडा आहे का नाही ते बघून मगच मोडते. इतकी वर्ष माझं कुटुंब जपत आली आहे मी. जरा जरी विसंगती असेल ना तर लगेच लक्षात येतं माझ्या. तर सीमा म्हणते आई हो या घराची काळजी मलाही आहेच की. तर शुभा म्हणते या घराची तुला किती काळजी आहे ना ते चांगलंच माहिती आहे मला. हे माझं घर आहे. हे घर म्हणजे ओळख आहे आमची, सोबत आहे आमची. आमच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणाचं साक्षीदार आहे हे घर म्हणजे. इथल्या अंगणात खेळली आहेत माझी पोरं, यात स्वयंपाकघरात बनलेल्या अन्नावरती वाढली आहेत माझी मुलं. सीमा तू बाकी काहीही कर पण माझ्या घराकडे कधीही वाकड्या नजरेनं पाहू नकोस. इकडे सानूने यशवंतसाठी एक घर बनवलेलं असतं तर समीर लगेच सानूला म्हणतो सानू आपण एक काम करूया, हे घर आहे ना बाहेर ठेवूया, सगळ्यांना दिसेल असं. तर सानू म्हणते नाही ते मी आजोबांना दिलंय. तर यशवंत म्हणतो फक्त मला घर दिलं तर आजी रुसेल ना, तिला पण हवं की नाही घर, जा बाहेर नेऊन ठेव. तर समीर म्हणतो बाळा चल उद्या शाळा आहे ना, तुला लवकर झोपायचं आहे ना. तर सानू म्हणत असते नो इट इज स्टोरी टाईम. तर समीर म्हणतो आज नो स्टोरी, आजोबा पण दमलेत ना प्रवास करून, हो की नाही, चला आज स्टोरीला सुट्टी, उद्या स्टोरी. यशवंत मात्र त्या घराकडेच बघत बसलेला असतो. तर समीर बाबा असं म्हणून त्याच्या हातातील ते घर घेतो आणि सानूला घेऊन तेथून जातो. तो सानूला बाहेर सोडतो आणि यशवंत जवळ येतच विचारतो बाबा दमलात का? तर यशवंत म्हणतो चालायचंच. तर समीर म्हणतो आईशी बोललो मी, सगळं सांगितलं तिने, खूपच पडझड झाली आहे का? तर यशवंत म्हणतो अख्खा झाडच घरावर पडलं म्हटल्यानंतर सगळी कौलं फुटली आहेत. आता फक्त कौलं फुटली आहेत का, छपराचं काही नुकसान झालंय ते गेल्याशिवाय काही कळणार नाही. मला नाही झाला धीर, खिडक्या निखळल्यात, माझघराचा दरवाजा पूर्ण कोसळलाय. समीर विचारतो गावात आणखी काही नुकसान झालंय का? यशवंत म्हणतो हो रे, रस्त्यावरून जाताना कुणाच्या भिंती खचल्यात, कुठल्या मुहूर्तावर जायचं ठरवलं असं झालंय. समीर यशवंतला म्हणतो नका मनाला लावून घेऊ. यशवंत म्हणतो मनात होतं काय आणि घडलं काय? समीर म्हणतो खरं तर मला तुमचा निर्णय पटलाच नव्हता. मी बोललो होतो आईला नका जाऊ तुम्ही, मला नाही पटत आहे. आई म्हणाली बाबांना मनापासून वाटतंय ना मग जायला पाहिजे. तुमची इच्छा आहे कळतंय मला बाबा, तुम्ही नका काळजी करू, मी आहे बाबा, आपण करू काहीतरी. तर यशवंत म्हणतो तुम्ही आहातच रे. समीर म्हणतो खर्च येणार आहे पण तुमचं स्वप्न आहे ना, मग ते स्वप्न मी पूर्ण करणार.
आई कशी कायम तुमच्या सोबत उभी असते ना, तसाच मी सुद्धा तुमच्या सोबत उभा राहणार बाबा. करू आपण काहीतरी. माझ्याकडे आता खूप पैसे नाहीत, पण मी करतो काहीतरी. तुम्ही खचून जाऊ नका. तर यशवंत म्हणतो, कळतंय कळतंय. तुझ्या बोलण्याने हुरूप आला मला. माझा मुलगा मोठा झाला रे. समीर म्हणतो, आपलं घर आहे बाबा, आपण परत उभं करूया. आणि म्हणतो, खिचडीचा वास येतोय. आईने मस्त खिचडी बनवली असेल ना, त्यावर तूप टाकून पापडाबरोबर खाऊ. तर यशवंतच्या चेहऱ्यावर एक छान असं हसू येतं आणि तो म्हणतो, चालेल, लक्षात आलंय माझ्या. आई परत आल्याचा अगदी पोटातून आनंद झालेला दिसतोय तुला. इकडे सीमा शुभाला म्हणत असते, नाही नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी काहीच चूक नाहीये. तर शुभा म्हणते, चुका कोणाकडूनही होतात सीमा. माझ्या मुलांकडनं पण घडल्यात. आजपर्यंत तू केलेल्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष केलंय मी. प्रकरण वाढायला नको, घरातली शांती भंग व्हायला नको म्हणून मी कमीपणा घेत आले प्रत्येक वेळी. यापुढेही घेईन आणि आनंदाने घेईन. पण तो माझा दुबळेपणा आहे असं समजू नकोस. माझ्या मनात फक्त आणि फक्त नेहमी या घराच्या भलाचा विचार असतो. चूक जर नकळत घडली असेल ना, तर मी क्षमा करेल नक्कीच. पण चूक जर मुद्दामून केली असेल ना, सीमा मध्येच बोलायला लागते. तर शुभा तिला म्हणते, 1 मिनिट सीमा, माझं बोलणं अजून झालेलं नाहीये. जर माझ्या घराकडे कोणी मुद्दाम वाकड्या नजरेने पाहिलं ना, तर मी कधीही क्षमा करणार नाही. मग ती व्यक्ती आपली असो किंवा परकी. कळलं? सीमा जरा घाबरलेलीच असते. इकडे बाहेर सानू आणि बाकी सगळे बसलेले असतात. तर सानू लगेच म्हणते, आजी पटकन खिचडी. समीर म्हणतो, मस्त सुगंध दरवळतोय, कुठे आहे खिचडी? या की लवकर घेऊन आता. तर शुभा म्हणते, आले. शुभा सगळ्यांना खिचडी वाढते. तर समीर कौतुक करत असतो आणि म्हणतो, बाबा सोलफूड म्हणजे काय? तर अन्न खाल्ल्यानंतर आत्मा तृप्त होतो, ते हे असं. तर यशवंत म्हणतो, सोबत सोलाचं सार असेल ना, तर ते सोलफूड. तर लगेच शुभा म्हणते, केलंय ते पण, थांबा मी घेऊन येते. तर तेवढ्यात स्वीटी ते घेऊन येते आणि शुभाला बसायला सांगते. आणि स्वीटी म्हणते, हमारे यहाँ खिचडी के साथ पितली कड़ी बनती है. तर शुभा तिला म्हणते, अभी ये सोल का सार खा के देखो, तुमको बहुत अच्छा आवडेगा. समीर म्हणतो, हे म्हणजे कसं आहे? मूड चेंजर फूड आहे हे. स्वीटी विचारते, अच्छा वो कैसे? तर समीर म्हणतो, हमारे घर में कभी किसी की तबीयत खराब है, कभी किसी का मूड ठीक नहीं है, कभी माहौल ठीक नहीं है, तो ऐसे वक्त मेरी माँ, मेरी आई ही अशी मस्त खिचडी बनवते, सबका मूड चेंज. त्याचवेळी सीमा तेथून जात असते. तर समीर तिला म्हणतो, ये ना जेवायला. सीमा म्हणते, नको मला, माझं इंटरमिटंट फास्टिंग चालू आहे. समीर तिला म्हणतो, उद्या कर, अगं खिचडी आहे. तर सीमा म्हणते, सगळ्या गोष्टी उद्यावर ढकलायची सवय तुला आहे समीर, मला नाही. आणि सीमा तेथून निघून जाते. तेवढ्यात मकरंद तेथे येतो आणि म्हणतो, मला स्वीटीने सांगितलं बोरथळच्या घरी काय झालं ते, आणि बरंच नुकसान झालंय असंही कळलं. बरं तुम्हाला कोणाला काही झालं नाही ना? तर शुभा म्हणते, अरे काही काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे. तू जा बरं, पटकन हातपाय धुणे, ये जेवायला बस. तर मकरंद म्हणतो, अरे वा, खिचडीचा बेत आहे आज, आलोच. इकडे सीमा समीरला फोन करते. तर समीर तिचा फोनच घेत नाही. स्वीटी म्हणत असते, बहुत बढिया बनी है खिचडी. आणि स्वीटीच मकरंदला वाढत असते. तर यशवंत आणि शुभाला मात्र काही कळत नसतं. मकरंदने खिचडीचा एक घास खाल्ल्यानंतर तो कौतुक करत असतो. तर स्वीटी लगेच म्हणते, मुझे नहीं पता था तुम्हें खिचडी इतनी पसंद है. आणि तो स्वीटीला विचारतो, तूने खाई की नाही? तर स्वीटी म्हणते, खाई ना, हमारे दिल्ली के घर में कभी नहीं बनती थी, लेकिन अब से बनाऊंगी. तर समीर लगेच विचारतो, हमारे दिल्ली के घर में म्हणजे? आणि तो मकरंदला म्हणतो, काय रे? तर मकरंद लगेच म्हणतो, अरे दादा, ते जबलपूरचे चौधरी आहेत, त्यांच्या इथे ते स्वतःला हम म्हणतात. म्हणजे कसं आहे की हम आएंगे, हम जाएंगे, हमें ये अच्छा लगा, हमें ये अच्छा ही नहीं लगा. ते असं राजेशाही थाटात असतं त्यांचं सगळ्यांचं बोलणं, है ना स्वीटी? तर स्वीटी म्हणते, जी जी. स्वीटी म्हणते, अभी आदत हो गई है ना आंटी. तर मकरंद म्हणतो, तो आदत बदल लो ना स्वीटी. मतलब कैसा है कि हमारे यहाँ हम सब तू, तुला, तुमको, तुम्हारा ऐसे सब बोलते रहते हैं. तुम भी ऐसे. तुम्हें खिचडी अच्छी लगी ना, तुम लो ना थोडा. खाऊन झाल्यानंतर यशवंत त्याची प्लेट घेऊन जात असतो. तर स्वीटी म्हणते, हमारे यहाँ ये सारे काम मर्द नहीं करते. यशवंत म्हणतो, बेटा ये मर्द का काम, ये औरत का काम ऐसा नहीं होता, ये पूरे घर का काम होता है, चाहे वो मर्द करे या फिर औरत. ऐसे काम से मर्द पण कम नहीं होता, उल्टा घर का प्यार बढ़ता है. चाहो तो तुम्हारे आंटी को पूछो. आणि तो त्याची प्लेट घेऊन जातो. तर शुभा स्वीटीला म्हणते, तुमको वाढू और खिचडी? तर स्वीटी म्हणते, नहीं आंटी, पेट भर गया.
त्यानंतर इकडे मकरंदच्या रूममध्ये शुभा त्याच्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आलेली असते आणि त्याला विचारते, काय रे मक्या, जेवलास ना पोटभर? तर मकरंद म्हणतो, हो जेवलं ना. मुगाची खिचडी म्हटल्यानंतर जेवण जरा जास्तच गेलं मला. तर शुभा म्हणते, किती दगदग चालू आहे रे तुझी. आल्यापासनं 5 मिनिट शांत माझ्याजवळ बसून मला बोललाही नाहीस तू. मकरंद म्हणतो, आई अगं तसं काही नाहीये, सतत कामाची गडबड सुरू आहे. दिल्लीतलं काम, मग इथेही काम. शुभा त्याला म्हणते, प्रत्येक काम अगदी जीव ओतून करणं, मनापासून करणं चांगली गोष्ट आहे रे, पण त्याचा मनावरती ताणही येता कामा नये. मकरंद म्हणतो, आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल ना आई, तर मला उत्तम काम करण्याशिवाय पर्याय नाहीये. तुला कल्पना नाहीये सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन काय सुरू आहे, त्यामुळे थोडा स्ट्रेस तर चालेलच, पण लहानपणापासून आम्हाला त्याची सवय आहेच. इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आठवतीये ना, तेव्हा कशी पळापळ सुरू होती माझी. तर शुभा म्हणते, बाप रे, फक्त अभ्यास एके अभ्यास होता तुझा. तर मकरंद म्हणतो, पण शेवटी स्वतःच्या मेरिटवर गव्हर्नमेंट कॉलेज मिळवून दाखवलं की नाही? तर शुभा म्हणते, हो रे राजा, दाखवलंस रे, असं म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागते. तर मकरंद लगेच म्हणतो, आई तू केसावरून हात नको ना फिरवूस. शुभा म्हणते, चांगलं तेल घेऊन मालिश करणार आहे तुझी, चंपी करते बघ. मकरंद म्हणतो, अजिबात तेल वगैरे लावायचं नाही, तुला माहिती आहे ना मला तेलाचा प्रॉब्लेम आहे. हुशार आहे ना मी, मग डोंट वरी. हा जो काही स्ट्रेस आहे तो हँडल करायला आय एम मोर दॅन कॅपेबल. तर शुभा त्याला विचारते, आणखी काही सांगायचं आहे का? काही न सांगता त्या मुलीला घेऊन आलास घरी? तर मकरंद म्हणतो, अगं ते असं अचानक ठरलं. तुला आवडलं नाही का मी असं केलेलं? तर शुभा म्हणते, नाही नाही, मला काही अडचण नाही आहे तिची, गोड आहे पोरगी. ते नाही, पण तुला अजून काही सांगायचं आहे का? सांगायचं असेल तर तू सांगू शकतोस, बोलू शकतोस माझ्याशी. मकरंद म्हणतो, आई अगं असं खरंच काही नाही आहे. ती स्वीटी फक्त कलिग आहे माझी, म्हणून मदत करतोय, बाकी काही नाही. आणि तुला तर माहिती आहे ना, सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे काहीच दुसरा विचार करायचा. सो आत्ता माझा सगळा फोकस फक्त माझं करिअर सेट करण्यामध्येच आहे. सो एव्हरीथिंग एल्स इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. शुभा म्हणते, ठीक आहे, पण जरा काही वेगळं दिसलं ना माझ्या नजरेला की लगेच खटकतं. मकरंद म्हणतो, असं खटकण्यासारखं मुळात काही नाहीच आहे. आता आम्ही सगळे मोठे झालोय आणि स्वतःचं आयुष्य स्वतः हँडल करायला शिकलोय. शुभा त्याला म्हणते, मोठा झाला असलास तरी आईसाठी लहानच आहेस, आता जागत बसू नकोस त्या कम्प्युटरमध्ये डोकं घालून. पाण्याची बाटली ठेवली आहे तुझी, झोप आता शांतपणे. तर मकरंद म्हणतो, हो मी झोपेन, तू जा आता झोप, गुड नाईट. त्यानंतर झोपत असताना समीरच्या डोक्यात मात्र त्या मोजणीबद्दलचेच विचार येत असतात आणि सीमाला सुद्धा शुभाने चांगलंच खडसावलेलं आठवत असतं. घरात कोणीतरी हळूहळू येत असतं. थोडा काहीतरी वाजण्याचा आवाज येतो तर यशवंतला जाग येते आणि तो इकडे तिकडे कोण आहे हे पाहत असतो, परंतु कोणीच दिसत नाही. तो त्याचा चष्मा घेऊन घालतो तर त्याला दरवाजा ओपन दिसतो आणि तो बाहेर बघतो आणि त्याला कोणीतरी दिसतं. तर यशवंत त्याच्याकडे बघतच म्हणतो, तू? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, यशवंत सांगत असतो, कसला तरी आवाज झाला म्हणून मला जाग आली. इकडे समीर सीमाला म्हणत असतो, आज सुद्धा आईने सगळं सांभाळून घेतलं सीमा. बाबांना आईने शांत केलं, जे काही सगळं झालं ते आईने स्वतःवर घेतलं. त्यानंतर सीमालाही काहीतरी दिसतं आणि ती मोठ्याने चिरकते. तुम्हाला काय वाटतं, सीमाने काय पाहिलं असेल? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.